त्यांना लोभ होता का? होता. त्या अधिकार गाजवत होत्या का? हो होत्या. पण त्या आईसारख्या अधिकार गाजवणं आणि आईसारखा अधिकार गाजवणं हातला तो फरक आहे. त्या इतर लोकांची थोडीशी ताडण करायच्या का? थोडंसं हे करायच्या का? हेळसांड करायच्या का? हो. हट्टी होत्या. स्त्री हट्ट होता. आणि स्त्रीनी एकदा का कुठलीही गोष्ट काबीज केली तर ती स्त्री त्याला खूप उच्च पदाला नेऊन ठेवती. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक चांगलं कर्तृत्व घडवून आणती. हा इतिहास आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आहे म्हणजे कौशल्या, राम, कृष्णाचं घ्या, प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई, आणि आईला आपण कधी टाकून देऊ शकत नाही. त्यांनी हा संदेश दिला की अशा स्त्रिया तुम्ही जे समाज टाकून देतो तो टाकून देण्यासाठी नाहीये. त्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि आनंद घेण्याचा. सुंदराजींचा आनंद होता की महाराजांची सेवा करून त्या महाराजांना वारंवार हेच म्हणायचे की माझा देह तुमच्या बरोबर न्या. सुंदरे ते भाग्य तुला नाहीये, ते चोळ्याला आहे म्हणायचे. ते तुला नाहीये भाग्य, पण तू भाग्यवान आहेस. बघा हे अनेक गोष्टी आहेत महाराजांच्या ज्या खूप अभ्यासात्मक आहे. ह्या पूर्व पारंपरा चालत आलेल्या आहेत. माझ्या पिढ्यानपिढ्या बऱ्याच गोष्टी आम्ही घरात चर्चा होत असताना त्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या. कारण शेवटी इतिहास हा त्या काळातल्या लोकांच्याकडूनच पुढे येतो. बघा ना तुम्ही शिवाजी महाराज जिजाऊ, प्रत्येक ठिकाणी आईला किती महत्व आहे. जी आई आहे तीच महाराजांना, आणि तुझ्या हेच म्हणायचे की तुझ्या हातूनच मी जाणार आहे, तुझ्या मांडीवरच मला जायचंय, नंतर तुझा नंबर आहे. प्रवाहामध्येच आणलं स्वामींनी सुंदराबाईंना. आणि त्या काळच्या ज्या बुरसटलेल्या विचारधारा होत्या त्याला तिलांजली दिली त्यांनी त्यांच्या मला चालते सेवा सुंदराबाईंची. तर अशा स्त्रियांना म्हणजे कुठेच अटकाव नाही. अगदी बरोबर आहे. तुमचा पण अभ्यास छान आहे.